आज आपण वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 बद्दल बोलणार आहोत। हा रिपोर्ट दरवर्षी युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क द्वारे प्रकाशित केला जातो आणि जगभरातील देशांमध्ये लोक किती सुखी आहेत याचा आढावा घेतला जातो। या वर्षी 2025 मध्ये भारताने 147 देशांमध्ये 118वा क्रमांक पटकावला आहे। गेल्या वर्षी आपण 126व्या क्रमांकावर होतो, म्हणजे काही सुधारणा नक्कीच झालेली आहे, पण तरीही आपण अजून बरेच मागे आहोत। चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार भारत हा 118व्या स्थानावर आहे। हे स्थान ठरवण्यासाठी 6 प्रमुख निकषांचा विचार केला जातो, ज्यामध्ये सामाजिक समर्थन, उत्पन्न, आरोग्य, स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराची अनुपस्थिती। या अहवालात फिनलँड हा पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तान शेवटच्या स्थानावर आहे। भारताच्या शेजारील देशांचा विचार केला तर पाकिस्तान 109व्या, नेपाळ 92व्या आणि श्रीलंका 133व्या स्थानावर आहे। म्हणजे आपण पाकिस्तान आणि नेपाळच्या मागे आहोत, परंतु श्रीलंकेच्या पुढे आहोत। गेल्या वर्षीच्या तुलनेत आपण 8 स्थानांनी पुढे आलो आहोत। हे नक्कीच चांगली बाब आहे, परंतु अजूनही आपल्याला खूप मोठी झेप घ्यायची आहे। आता प्रश्न येतो की भारत इतक्या खालच्या स्थानावर का आहे? यामागे काही ठळक कारणे आहेत। पहिले म्हणजे सामाजिक समर्थनाचा अभाव। आपल्या देशात अनेकांना कौटुंबिक किंवा सामाजिक आधार मिळत नाही, विशेषतः ग्रामीण भागामध्ये। दुसरं कारण असं आहे की आर्थिक असमानता। भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी खूप मोठी होते आणि ती दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे, ज्यामुळे अनेकांना मूलभूत गरजा भागवणंही कठीण होतं। तिसरं कारण आरोग्य सुविधांचा अभाव आणि मानसिक तणाव हे मुद्दे मोठे आहेत। याशिवाय भ्रष्टाचाराची धारणा आणि स्वातंत्र्याची कमतरता यामुळे लोकांच्या मनात असुरक्षितता आणि असंतोष वाढत जातो। या रिपोर्टमध्ये असंही नमूद केलेलं आहे की भारतात दुःख, चिंता आणि राग यांचं प्रमाण हे इतर देशांच्या तुलनेमध्ये जास्त आहे। हे सगळं मिळून आपल्या सुखाच्या आड येत आहे। भारताकडे प्रचंड क्षमता आहे आणि काही गोष्टींवर जर आपण काम केलं तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो। सरकारने शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर जास्त गुंतवणूक करायला हवी। सामाजिक समर्थन वाढवण्यासाठी कौटुंबिक आणि सामुदायिक आधारित कार्यक्रम बनवले पाहिजेत। भ्रष्टाचार कमी करून पारदर्शकता आणली तर लोकांचा विश्वास वाढेल। याशिवाय मानसिक आरोग्यावर लक्ष देणं देखील तितकंच गरजेचं आहे। आपली तरुण पिढी हा आपला सगळ्यात मोठा फायदा आहे। त्यांना चांगलं शिक्षण, रोजगार आणि सकारात्मक वातावरण दिलं तर भारत नक्कीच सुखी देशांच्या यादीत वरचढ ठरेल। शेवटी वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट ही फक्त आकडेवारी नाही, तर आपल्या भारतीय समाजाचं एक प्रतिबिंब आहे। भारताने 118व्या स्थानावरून पुढे जाण्यासाठी आपणा सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील। विशेष करून सर्वच सरकारांना, मग ते केंद्र सरकार असो किंवा विविध राज्यांचे सरकार असो। सुख हे फक्त पैशात नाही तर समाधानात, विश्वासात आणि एकमेकांच्या सहयोगात आहे। आणखीन एका रिपोर्टनुसार भारतातील 90% लोक असे आहेत ज्यांना स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे खर्च करता येत नाही। म्हणजे त्यांची इच्छा असताना ती इच्छा त्यांना पैशांच्या अभावी मारावी लागते। या उलट केवळ 10% लोकच असे आहेत की जे त्यांना हव्या त्या गोष्टी ते मनाप्रमाणे विकत घेऊ शकतात, खर्च करू शकतात। याचा अर्थ असा की भारतातील आर्थिक असमानता हे दुःखी असण्यापैकी सर्वात मोठे कारण बनले आहे।